नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करतो. मी बऱ्याच वेळेला नारळाची जेव्हा लागवड करतो तेव्हा प्रत्येकाला त्याच्यामध्ये काय काय खतं टाकली पाहिजे हे लिहून देतो. नुसतं तोंडी नाही सांगत, की जेणेकरून काही वेळेला गोष्टी विसरायला होतात. तर प्रत्येक 3x3x3चा खड्डा करून त्याच्यामध्ये काय काय टाकलं पाहिजे ह्याची मी माहिती देतो. काही जणं मला तोंडावर हो 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 म्हणून सांगतात, पण प्रत्यक्षात करत नाहीत. आणि काही जण करतात, म्हणजे 70-80% लोक करतात, 10-20% अशी आहेत की जे करत नाहीत. आणि विचारलं तर सांगतात हो हो तेवढी तुम्ही सांगितली तेवढी टाकली, क्वांटिटी कधी बोलत नाहीत. तुम्ही सांगितलं ते सगळं टाकलं असं बोलतात. आता त्यांनी जे टाकलं आणि जी लबाडी केली, लबाडी म्हणजे मला फसवत नाहीत, ते स्वतःला फसवतात. तर त्यांनी जी लबाडी केली ती कशी पकडायची, की त्यांनी खतं दिली आहेत की नाही कशी समजायची, हे तुम्हाला आता मी दाखवतो. बघूया आपण, चला. हे आता माझं कोलंबस जातीचं झाड आहे. याचं साधारण हे 1 वर्षाची लागवड आहे ही. आता हे जे आहे हे पान आता समजा ह्याचं लाईफ संपत आलं, त्यामुळे हे असं वाकडं करून खाली गेलेलं आहे. आता ह्या पानाची रुंदी बघा, ही जी रुंदी आहे ही इकडनं इथपर्यंत ही जवळजवळ 60 मिलीमीटर आहे. जेव्हा ही रुंदी 60 मिलीमीटर असते तेव्हा तुम्ही समजायचं की तुमचं खाद्याचं पोषण चांगलं आहे. आता हे वरचं पान आहे, हे आता वाढीचं आहे, अजून वाढ संपलेलं नाही, पण ह्याची बघा रुंदी कमी आहे. ही जेव्हा 30 मिलीमीटर 40 मिलीमीटर असेल तेव्हा समजायचं की तुम्ही स्वतःला फसवलं आहे. खाद्य जे द्यायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही दिलेलं नाही आहे. तर ही एक ओळख असते की आपण जी काही खतं देतो त्या खताचं योग्य प्रमाण आहे की नाही आणि त्याची झाडाची वाढ होते की नाही हे समजण्याची ही एक पद्धत आहे, जी मला तुम्हाला सांगावीशी वाटली. नमस्कार.